नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास घटक 6 आपल्या गावाची ओळख, पान क्रमांक 33, 34, 35. अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. ही माझी ओळख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासातील 6वा पाठ आपल्या गावाची ओळख अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे ओळखा. भंडारा, जालना, बीड, खडकवासला, देहू, कोल्हापूर, सावंतवाडी, ठाणे, पुणे, सोलापूर, भोर, सातारा. छान. दिलेल्या शब्दकोड्यातून तुम्ही गावाची नावे ओळखली. यानंतर आपण गाव कसे तयार होते ते पाहूयात. खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता. त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली. एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती. म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली. उदाहरणार्थ, लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कापड विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी विविध अवजारे लागतात. पुढील चित्र शेती करण्यासाठी वापरली जाणाऱ्या अवजारांची आहेत. परंतु आताच्या काळात विविध आधुनिक अवजारे वापरतात. परंतु त्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे बरं का. यानंतर आपण ऐतिहासिक वास्तूंमुळे गावाची ओळख कशी होते ते पाहूयात. गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात. या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते. ऐतिहासिक वास्तूंमधून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते. आपल्याला गावचा इतिहास समजण्यास मदत होते. या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे. तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. उदाहरणार्थ, रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. तसेच व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यावरून देखील गावाची नावे निगडीत असतात. त्यावरून देखील गाव ओळखले जाते. जसे रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या गावाजवळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. त्यामुळे या गावाला तळेगाव हे नाव पडले. पुढील चित्र हे थोर क्रांतिकारक राजगुरू यांचे आहे. शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तिथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली.
वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला. देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्कारले. त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरू असे नाव देण्यात आले. यावरून तुमच्या लक्षात आले असेल खेड या गावास राजगुरुनगर हे नाव कसे पडले ते. पुढील चित्र पहा. हे चित्र संत गाडगे महाराजांचे आहे. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होय. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव म्हणजे शेणगाव आहे. संत गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वतःच उत्तर देत. आपली माणसं गरीब का राहिली, तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून. तेव्हा ते लोकांना शिका असे आव्हान करत असत. त्यांना 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे. गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो, तसाच तो गावातील माणसांमुळे व त्याच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो. तसेच ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. म्हणून 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. जागतिक वारसाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा प्रकारे आज आपण आपल्या गावाची ओळख या पाठात प्रत्येक गावाला नाव असते. त्या गावाची ओळख व्यक्ती, फळ, फूल, झाड, पाणी, पक्षी, प्राणी यांच्याशी निगडीत असते हे पाहिले. मग समजलं ना तुम्हाला आपल्या गावची ओळख हा पाठ. मग पुढील स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा. तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती मिळवा आणि आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, इमारती, जुने वाडे यांची चित्रे काढा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.